हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी इशू मात्र परत एकदा ट्रिपसाठी गेला होता. त्याची तयारी करून दिली आणि नंतर घरी आल्यावर जे काय माझी घरातली कामं होती तर तीच करायची होती. हा ट्रेक खूप जास्त मेसी झाला होता. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी एकत्र झाल्या होत्या. क्रेयॉन्स म्हणजे स्कूलच्या म्हणा, आर्ट अँड क्राफ्टच्या म्हणा, किंवा माझ्या डेकोरेशनचे काही आयटम, चिमटे बिमटे सगळं काही एकत्र झालं होतं. आणि जे काय थोडे छोटे छोटे स्टोन होते तर तेही खूप जास्त सांडले होते. म्हणूनच मला हा ट्रे थोडा ऑर्गनाईज करायचा होता, व्यवस्थित ठेवायचा होता, जेणेकरून वस्तू पटापट मिळून जातात. म्हणूनच मग मी आज पहिल्यांदा रिवला सोडून आल्यानंतर रिव आणि ईशान दोघांनाही तोच ट्रे पहिल्यांदा ऑर्गनाईज करून घेतला. आणि आत्ता इतक्यातच म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, हळदी कुंकू चाललेलं आहे आणि संडे लास्ट डे आहे, तर फटाफट सर्वांची सुद्धा तयारी चालू आहे. प्रत्येकजण आपापला हळदी कुंकू उरकून घेत आहे. तसंच माझं सुद्धा हळदी कुंकू झालं आहे. तुम्ही तो व्लॉगसुद्धा पाहिलेला आहे. पण मला मात्र करायचं आहे रिवचं बोरनान, तर त्याचीच माझी तयारी काहीशी अशी चालू आहे. काही काईट वगैरे बनवायचे होते. खरं तर ऑनलाईन वगैरे रेडीमेड आपल्याला काईट मिळतातच, पण घरी करण्याची एक मजा असते ना, तर ती खूप जास्त वेगळीच असते. तर तेच मला काईट बनवायचे होते. म्हणून मग मी एक बॉक्स होतं तर तेच कट कूट करून त्याचेच मला काईट बनवायचे होते. 3-4 काईट तरी म्हणजे मोठे असावे आणि बाकी छोटे छोटे बनवायचे. तर मोठे तर तेच मी इथं बनवून घेते आहे. आणि छोटे छोटेवाले सुद्धा मी डायरेक्टली बनवणार आहे. डायरेक्ट A4 साईजचा जो कलर पेपर आहे तर त्यामध्ये. तर आज माझं याच्याने जितकं पॉसिबल होईल म्हटलं तितकं तर करून घेऊयात. आणि कारण की काईट बनवायच्या अगोदर एका फ्रेंड बोललेली की माझं फोटोशूट कर म्हणून. तिच्या फोटोशूटसाठी सुद्धा गेलेली. जवळजवळ 1 तास तर माझा तिकडं गेला होता. आणि नंतर घरी आल्यानंतर मग माझी जी काही गडबड सुरू झाली तर ती आता इथे काईट म्हणजे मी व्यवस्थित जे काय 4 एक सारखे काईट होते तर ते बनवून घेतले होते, म्हणजे स्क्वेअर असे 4. आणि त्यानंतर मी विसरून गेले की मी फ्रेममध्ये आहे की नाही आहे. तर तशीच मी माझं बनवायला लागले. पण तुम्ही पाहू शकता तिकडं पिंक आणि जो काही ऑरेंज कलर आहे तर त्या पद्धतीने मी इथे स्क्वेअर कट करून घेतले होते. आणि त्यालाच माझं जे काही A4 साईजचा पेपर असतो तर तोच चिटकवण्याचा माझा तिथं प्रयत्न चालू आहे. आणि छोटंसं जे खालच्या साईडला जो ट्रायंगल शेपचं असतं तर ते मी बनवून त्यालासुद्धा सेम त्याच कलरचा पेपर आणि नंतर लेस वगैरे बनवून घेणार आहे, म्हणजे चिटकवणार आहे त्यावरती. तर मला जी मी एक लेस घेऊन आली होती ती 1 मीटर, तर ती 1 मीटर एकाच पेपरला म्हणजे एका काईटलाच गेली. 10 रुपये मीटरचीच मला ती मिळालेली. आणि ते तो एक छान असा काईट झाल्यानंतर आता मी बनवायला घेतला आहे स्वयंपाक म्हणजे इशू गेलेला तुम्हाला तर सांगितलंच की ट्रिपसाठी. तर म्हटलं चला त्याला भूक लागेल म्हणून मला बनवायची होती लापशी. त्याला आवडते किंवा आवडीने खाईल तो, म्हणूनच मी म्हटलं छान अशी मंद आचेवरती भाजून घेऊयात. आणि अजून काय तो आलेला नव्हता, ऑलमोस्ट अर्धा तास त्याच्यासाठी वेळ होता, तो येईलच म्हणून म्हटलं फटाफट बनवून घेऊया. तसं तर आपण जी काय लापशी वगैरे असते तर ती मंद आचेवर भाजली तरच छान होते, किंवा तशीच भाजावी लागते. जास्त फास्ट वगैरे करून ती चालत नाही. तर मग माझं इकडं काम सुरू होतं आणि साईड बाय साईड लगेचच विलायची किंवा ड्रायफ्रूट्स जे काय असेल तर तेही माझं करणं सुरू झालं. कारण की मग वेळ कमी होता माझ्याकडं, म्हणून म्हटलं साईड बाय साईड हे सुद्धा भाजून त्याची पूड वगैरे करून घेऊयात. आणि रिवच्या हातात तुम्ही पाहू शकता जे काही स्टोन वगैरे होते काईटला डेकोरेट करण्यासाठी किंवा त्याचे दागिनेही बनवेल मी या दृष्टीनेच घेऊन आली होती. तर तो घेऊन फिरत होता किंवा खेळत होता. आणि आणखीन त्याची मध्ये मध्ये जी काही लुडबुड चालू होती तर ती रोजचीच असते. त्याला असतं मध्ये मध्ये मम्मा माझ्याशी बोल किंवा माझ्यासोबत खेळायला चल गार्डनला, ह्या सर्व गोष्टी. पण आत्ता वेळ नव्हता कारण की ऑलरेडी तो खेळून आलेला होता. तरीसुद्धा त्याचं काय पोट भरत नाही, त्याला खेळायला खूप जास्त आवडतं. आणि आता पाहूयात मी कधी हळदी कुंकू तर रेडी झालं आहे, पण बोरनान करते आहे. बोरनांचीच माझी ही तयारी आहे. आणि रिवचं होतं इथं सारखं मम्मा चल 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 गार्डनला चल. आणि गार्डनला जातही असते मी ईशान स्कूलला घ्यायच्या आधी 10-15 मिनटं तरी लवकर. आणि थोडं उन्हात बसणंही होतं कारण की अजूनही थंडी बिलकुलही कमी झालेली नाही, तितकीच थंडी आहे. तर रियानला मग मी डायरेक्टच वरती घेतला आणि म्हटलं रिव थोडा वेळ तरी तू इथं बस. मग इथं बसल्यानंतर मग त्याचं सुरू झालं की मम्मा हे टाकू का आता कढईमध्ये, ते टाकू का कढईमध्ये. म्हणजे तो कधीही शांतच बसत नाही, त्याचं एकदम खेळणं सुरू झालं. मग थोडंसं त्याचं
लाड केला आणि नंतरनं म्हटलं जा तू खालीच खेळ, तू खालीच बरं आहे, मला बिलकुलही इथं काम करू देत नाही. अशा पद्धतीने सुद्धा तुमची मुलं करत आहे का? मला तर रियाने ना असंच काहीचं करत असतो आणि तो आहे ना बिलकुलही म्हणजे दुपारी वगैरे झोपत नाही. त्याचा झोपण्याचा जो टायमिंग असतो ना तो एकदम 6 o'clock वगैरे असं झोपून जातो किंवा झोपतही नाही असं काहीचं. आता त्याला म्हटलं पराठा खात खाते ना तू तिकडे साईडला खेळ, पण मग त्याला साईडला मी पराठा पण देते आणि माझंही इकडं काम सुरू केलं आहे. आता जे काय लापशी वगैरे होती तर ती ना मी उकडून घेतली होती, म्हणजे कुकरमध्ये 1-2-3 शिट्ट्या घेतल्या, पण 3 शिट्ट्यानंतर नाही ना ती थोडीशी लागली होती, पाणी थोडंसं कमी पडलं, त्यामुळं ना खालचा भाग जरा करपला होता. पण जे काही चांगलं होतं ना तर तेच मी घेतले. तुम्हाला इथं दाखवते की असं काहीसं कुकरचं झालं अवस्था. तर आता हे क्लीन करायला सुद्धा मला बराच वेळ जाईल, पण म्हटलं याला भिजत घालून देऊया आणि नंतरनं जेव्हा सर्वांचे टिफिन म्हणजे इशूचा वगैरे टिफिन आला किंवा आपले जेवणाचे जे स्वयंपाकाचे भांडे आहेत ते भांडे वगैरे झाले ना तर त्याच वेळेस ते क्लीन करेल, नाही तर आत्ता क्लीन करायला गेलं तर ते बराच वेळ खाऊ होईल, म्हणून ते ना भिजत घालून देणार आहे. आणि तसंच मी ईशानला सुद्धा स्कूलला आणायला जाते. आता बऱ्यापैकी माझी तयारी झाली होती, आता फक्त ही गरम करणार होती आणि आज जी काय लापशी होती त्यामध्ये मी गुळच टाकणार होती. म्हणजे गुळच टाकतात जनरली, पण कधी कधी साखरेची सुद्धा करतात, पण आज मी गूळ वगैरे बारीक करून घेतला होता आणि तेच टाकून आहे ना आणि ड्रायफ्रूट्स टाकून लापशी ती बनवायची होती. खरं तर त्यामध्ये ना जे काय बडीशोप असते ते सुद्धा टाकायची होती, पण ती काय मला मिळाली नाही, म्हणून मग साधी सिंपल फक्त मी ना जे काय ड्रायफ्रूट्स आणि लापशी आणि त्यामध्ये गूळ अशाच पद्धतीने ती गरम करून घेते. तरीसुद्धा खूप छान लागते आणि विलायची असल्यामुळं थोडीशी छान अशी टेस्ट येतेच, असं काही नाही की टेस्ट वगैरे येत नाही. तर अशा पद्धतीने ही आणि फ्रीजमध्ये जो काही बटाटा होता ना तो मी काढून ठेवला होता, त्याचं कारणही तसं होतं. आणि थोडंसं पीठ राहिलेलं सकाळचं रिवला आणि ईशानला जो काय पराठा बनवून दिला होता त्यानंतरनं, तर ते मी काढून ठेवलं आहे. त्याचं कारण असं की मला स्वयंपाकसुद्धा पटकन करून घ्यायचा आहे, कारण की ना परत आजसुद्धा हळदी कुंकू आहे मैत्रिणीकडं, तर फटाफट स्वयंपाक केला की नंतर आल्यानंतर फक्त जेवण आणि मुलांचा स्टडी एवढ्याच गोष्टी राहून जातात. एवढ्या 8 तासाने मी लापशी वगैरे बनवून गेली होती ईशानला घ्यायला, तिकडनं आले आणि त्यानंतरनं काय ब्लॉग केलाच नाही. मग डायरेक्टली आता हे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं आहे, तर त्याला बिलकुलही लापशी आवडली नाही. त्याला दुसरं काहीतरी खायला हवं होतं, कारण की गोड नको पाहिजे होतं, म्हणून मग त्याला जे काही फ्रेंच फ्राईजचं पॅकेट आणलं होतं तेच फ्रेंच फ्राईज वगैरे तळून दिल्यानंतर तो क्लासला गेला आणि मी सुद्धा रिवला घेऊन क्लासला गेले. रिवच्या क्लासनंतरनं मग परत एकदा घरी आले आणि आता स्वयंपाकात बनवायचा तर माझा मेनू ठरलेलाच होता की जो एक सकाळचा बटाटा राहिला होता उकडलेला, तर त्याचीच मला भाजी बनवायची होती. तर त्याचीच माझी ही फटाफट अशी तयारी इथं सुरू झालेली आहे. उकडलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे जेव्हा कधी ना मावळे वगैरे यायचे ना तर त्यावेळेस आहे ना आई अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवायची. तर तीच भाजी म्हणजे माहिती होती, म्हणून म्हटलं चला आता अशीच काहीशी भाजी आपण आहे ना बनवून घेऊया. तर फटाफट तीच भाजी बनवून घेते आणि कोथिंबीर ऑलमोस्ट मागच्या म्हणजे ह्या सॅटर्डेला तर आमचंच हळदी कुंकू होतं, पण त्याच्या मागच्या सॅटर्डेला गेलेलो तर तेव्हाची होती. आता जरा पिवळी पडायला लागली, म्हणून त्यातूनच जे काही चांगले हिरवे असे पाला असलेले कोथिंबीर होती तीच घेतली. आणि भाजीत कोथिंबीर नसली तर मला कधीच म्हणजे आवडत नाही, कारण की भाजीत कोथिंबीर मला हवीच असते, ती खूप जास्त आवडते आणि छान लागते, म्हणजे असं तरी माझं आहे. तर ती घेतली, छान असं वाटण वगैरे केलं आणि जे काही नॉर्मल जी मी भाजी बनवते ना तर त्याच पद्धतीने ही सुद्धा भाजी बनवली. फक्त थोडीशी उकळी आल्यानंतर जो काय बटाटा होता तो त्या भाजी उकळीमध्ये टाकला होता आणि नंतर माझी मस्त अशी भाजी रेडी झाली होती. आता खरं तर मला आहे ना चपाती आज नंतर बनवायची होती, पण इशू बोलला की मला भूक लागली मम्मा. तो क्लासवरून आल्यानंतर मग त्याला पहिलेच चपाती बनवायला घेतली. मग 1-2 चपाती बनवली की असं वाटलं नाही सगळ्या चपात्या बनवून टाकूयात आणि नंतर आपल्या कामाला म्हणजे जे काही हळदी कुंकूला जायचं होतं तर तेच करूयात असं. तर मग मी फटाफट सर्व चपात्या बनवून घेतल्या. असं मुलांचे मध्ये मध्ये नखरे असतात, त्यांचे मूड असे स्विंग होतात आणि त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा चालावं लागतं. नेहमीच मी त्यांच्या आटा कंप्लीट करत नाही, पण कधीतरी करावं लागतं. ओके ठीक आहे म्हटलं, ट्रिपवरून जाऊन आला दमलाय म्हणून त्याला मग अशी फ्रेंच फ्राईज तळून दिले आणि ते खायला पण काही इतका वेळ नव्हता. मग पटापट त्याने खाऊन आला आणि नंतर आता स्वयंपाक बनवते म्हणजे त्याला भूक लागली म्हणूनच चपाती वगैरे फटाफट पहिली बनवून देते आणि नंतर मग मी माझ्या हळदी कुंकवाला जाणार होते. आता इथं ना इशू ताट घ्यायला आलाय, मग त्याचंच ताट मला रेडी करायचं होतं.
तर मग ते ताट त्याला मी देऊन देते आणि नंतर परत एकदा माझ्या जे काय 2-3 चपात्या राहिल्या होत्या तर त्याच बनवून घेते. आता मी इथं ताट रेडी करते ना, तोपर्यंत ईशानला सुद्धा वाटलं हां चल मम्मा मी पण बनवून बघतो. पण एवढं थोडी ना सोपं आहे की हां लगेचच चपाती लाटायला येणार आहे. तर त्यानेच लगेच चपाती लाटायला घेतली, पण त्याला काही ती जमली नाही, कारण की ती लगेच खाली चिटकत होती. तेवढा अंदाज नाही त्याला की आपण किती लाटणं प्रेस करून फिरवावं किंवा त्याला ते उलटायला पण सुद्धा जमेना. पण म्हटलं ठीक आहे, मोडले तर मोडले, मी परत बनवलं असं. पण मग नंतर मीच उलटून दिली. म्हटलं बघ तुला ट्राय करायला जमते का, आणि त्याचंच मी ताट इथं वाढून देत होते. अशा पद्धतीने आजचा हा दिवस माझा धावपळीत म्हणजे चाललाच होता, रोजचा तसाच असतो जसं की आजही आहे. आणि मला अजून थोडेसे काईट वगैरे बनवायचा माझा विचार होता ईशानचा स्टडी झाल्यानंतर ना. आता जर पॉसिबल झालं तर त्याही गोष्टी मी संध्याकाळी बनवून टाकेल, नाहीतर मग उद्याचा दिवस आहेच, मग उद्या बनवेल. घरातला पसारा मी पूर्ण आवरून गेले होते, म्हणजे किचन ओटा वगैरे क्लीन करून गेले होते. आणि आल्यानंतर ना मला फक्त आता आहे ना जेवण गरम करून तेच वाढून घ्यायचं होतं, आणि तेच आता मी इथं करते आहे. कारण की हळदीकुंकावरून तर मी जाऊन आली होती. आता फक्त मला आहे ना जेवण वगैरे वाढून घ्यायचं होतं, जेवण करायचं होतं, आणि नंतर ना मुलांचं स्टडी. तर अशा पद्धतीने हळदीकुंकू म्हटलं की थोडीशी गडबड होऊन जाते, पण आवरायला वगैरे खूप जास्त आवडतं. आणि छान छान असा रेडी होऊन सर्वच मैत्रिणी आम्ही ना एकत्र येत असतो. म्हणजे जेव्हा कधी म्हणजे रोजच आता हल्ली सुरू आहे हळदी कुंकू, तर खूप जास्त मजा येते, छान वाटतं. सर्वजण एकत्र भेटतात आणि थोड्याशा गप्पा गोष्टी, आणि सगळ्यात जास्त म्हणजे फोटोज वगैरे होतात. तर हे सर्व आता इथं मी ईशानला आहे ना 1-2 फोटोज क्लिक करायला सांगते, म्हणून तो आलेला. आणि हेच मला जेवण वगैरे वाढून घ्यायचं होतं, आणि आजचा दिवस हा इथे संपवायचा आहे किंवा संपत आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.